आपल्या छोटे खाणी प्रकाशन सोहळ्यात सर्वांचं स्वागत. राजीव खांडेकरजी, आपल्या व्यस्त दिनक्रमात आपण तरी वेळ काढलात आणि हजर राहिलात त्याबद्दल आधी आपले आभार. आपल्यासोबत आहे जितेंद्र दीक्षित, जे या पुस्तकाचे लेखक आहेत, अनुवादक पराग पोद्दार आणि सुनील मेहता सर. तर लॉकडाऊनमुळं आता आपल्या जगण्याचे आयामच बदललेत खरं तर, आणि प्रकाशन व्यवसाय काही ह्याला अपवाद नाहीये. आमचं एखादं पुस्तक जेव्हा बाजारात येतं तेव्हा ते वाचकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्यातलं सगळ्यात मोठं माध्यम असतं ते म्हणजे प्रकाशन सोहळा. पण आताची परिस्थिती बघता असं वाटत नाही की पुढचे 6 महिने तरी आपण अशा पद्धतीचा प्रकाशन सोहळा करू शकू की नाही. त्यामुळे आपण एक हा वेगळा पर्याय काढलाय आणि आपण झूमच्या माध्यमातून हा एक छोटा प्रकाशन सोहळा करतोय. तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत. तर सुरुवातीला मी या पुस्तकाकडे वळते, पण या पुस्तकाकडे वळण्यापूर्वी मला एक छोटीशी कविता आठवतीये. तर ती कविता अशी आहे की राजनीति का मतलब झूठ है, छल है, दगा है. राजनीति का मतलब झूठ है, छल है, दगा है. राजनीति में कौन किसका सगा है. राजनीति का मतलब थप्पी है, पेटी है, खोका है. राजनीति का मतलब थप्पी है, पेटी है, खोका है. राजनीति में कदम कदम पे धोखा है. मला वाटतं या ही कविता कोणाची मला माहित नाही, पण ह्या कवितेनं जे राजकारणाचं किंवा राजनीतीची जी व्याख्या सांगितली आहे, तर ही व्याख्या अधोरेखित करणारं हे पुस्तक म्हणजे 35 डेज हे पुस्तक आहे असं मला वाटतं. की महाराष्ट्रानं जे राजकारण अनुभवलं, महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात मोठं महानाट्य आपण ह्याला म्हणू शकतो. तर अशा पद्धतीचं हे पुस्तक साधारण फेब्रुवारीमध्ये हे पुस्तक आमच्याकडे दाखल झालं होतं आणि खांडेकर सरांनीच इनिशिएटिव्ह घेऊन हे पुस्तक आपल्याकडे आणलं होतं की अशा पद्धतीचं पुस्तक दीक्षित सर लिहितायत, तर तुम्ही इंटरेस्टेड असाल की नाही. आणि हे पुस्तक आमच्याकडे आलं आणि हे पुस्तक जेव्हा सुनील मेहता सरांनी माझ्याकडे पाठवलं त्याची सॉफ्ट कॉपी, तर ते पुस्तक पाहिल्यानंतरच एक ते वाचकाची एक प्राथमिक उत्सुकता असते, त्या उत्सुकतेनं जेव्हा मी ते पुस्तक चाळलं तेव्हाच मला असं वाटलं होतं की अरे हा विषय किती महत्वाचा होता आणि हे केवढं मोठं महत्वाचं डॉक्युमेंटेशन आहे. म्हणजे जे 35 दिवसांचं नाटक महानाट्य झालं, तर ते फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे, फक्त देशासाठी नव्हे, पण जगात पण अशा पद्धतीचं राजकारण पहिल्यांदा कोणीतरी अनुभवत असेल मला वाटतंय. त्यामुळं एक राजनैतिक दस्तावेज म्हणून पण या पुस्तकाला फार महत्व होतं. आणि मी जेव्हा पुस्तक चालवते तेव्हा तर लक्षात आलं की फक्त त्या 35 दिवसांचा रिपोर्टाज म्हणून पण हे पुस्तक नाहीये, तर त्या पलीकडे कुठेतरी हे पुस्तक पोहोचलंय. काहीतरी वेगळे ऍस्पेक्ट पण आहेत या पुस्तकात जे पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी महत्वाचे ठरू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीचं पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसच्या कॅटलॉग मध्ये येतं, ह्याचा मला अत्यंत आनंद आहे. आणि सुदैवानं आम्ही त्या टाइम स्पॅन मध्ये ते आणण्यात यशस्वी झालोय कुठेतरी. भलेही लॉकडाऊनमुळे ते प्रथम ईबुक स्वरूपात प्रकाशित होते, कालांतरानं ते 10-12 दिवसांच्या फरकानं ते कदाचित ह्याच्यात छापील स्वरूपात येईलच, पण हे पुस्तक आपण घेऊन येतोय. तर ही मेहता पब्लिशिंग हाऊसची संपादक म्हणून माझी एक बेसिक भूमिका होती. पण सुनील मेहता सरांना हे पुस्तक स्वीकारताना नक्की काय वाटत होतं याविषयी ते थोडंसं बोलतील आपल्याशी. सुनील मेहता सर. अनम्यूट कर. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराला नमस्कार. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या व्हर्च्युअल प्रकाशन समारंभात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या कोविड महामारीमुळे अख्खं जग व्हर्च्युअली गेलंय. त्यात प्रकाशक, लेखक, अनुवादक, वाचक सुद्धा अपवाद राहिलेले नाही. या 3 महिन्याच्या कालावधीत एक नक्की मी परत सांगेन, म्हणजे तुम्ही दोघं इथं पत्रकार नेमके आहात, जितेंद्र दीक्षित आणि खांडेकर सर म्हणून, की महाराष्ट्रातली जनता पुस्तकं वाचत नाही असं नाहीये. तर ह्या 3 महिन्याच्या कालावधीत मी हे बघितलं आहे की लोक पुस्तकं वाचतायत. आणि आज आपण एक पत्रकाराचंच पुस्तक अनुवाद करून प्रकाशित करतो आहोत. तर त्यामुळं बाकीच्या पत्रकारांनी जे जे काय महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्तामध्ये लिहिलेलं होतं किंवा ज्या काय बातम्या छापून येत होत्या त्यावरून मला असं दिसतं की त्या म्हणजे त्यांनी नीट अभ्यास केला नसावा. पुस्तकं वाचली जात आहेत, नक्की वाचली जात आहेत. ते विषय कदाचित वेगळे असतील प्रत्येकाची, पण पुस्तकं वाचली जातात हे नक्की आहे. आणि प्रकाशक म्हणून
आपण नेहमीच वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील मजकूर आमच्याकडे प्रकाशित व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील कायमच असतो. शिवाय प्रासंगिक विषयांवरील पुस्तकांना एक वेगळं महत्व पण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य घडलं तेव्हा या घटनेच्या रिपोर्टर स्वरूपाचं एखादं पुस्तक यायला हवं असं मला नक्की वाटत होतं. पण दुर्दैवानं मराठीत तसा मजकूर घेऊन कुणीच समोर आलं नाही. कदाचित त्या राजकारणी लोकांना बघून कोण धजावलं नसेल असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रासाठी किंवा एकूणच देशाच्या राजकारणातील ही इतकी मोठी घटना होती की या घटनेचं डॉक्युमेंटेशन होणं आम्हाला फार महत्वाचं वाटत होतं. आणि त्याच दरम्यान राजीव खांडेकर सरांनी तो प्रस्ताव जितेंद्र दीक्षितांचा मांडला आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे इमिजिएटली ते पुस्तक होण्यासाठी आम्ही त्याची तयारी चालू केली. त्याचा रिव्ह्यू घेतला, तो सकारात्मक आला आणि ते इमिजिएटली स्वीकारलं सुद्धा. प्रासंगिक पुस्तकाचं स्वतःचं एक स्वरूप असतंच, तो थोडस हॉटकेक सारखं असतं. त्यामुळे हे पुस्तक महाराष्ट्रातल्या राजकारणाचं महानाट्य जोपर्यंत ताजं आहे तोपर्यंत येणंही महत्वाचं होतं. तर त्या दृष्टीनं आम्ही लॉकडाऊनच्या काळात प्रोडक्शनच्या हालचाली केल्या आणि आज हे पुस्तक आपल्या हाती येतंय. हाती येते म्हणण्याऐवजी मी तुमच्या स्क्रीनवर येते असंच म्हणायला पाहिजे, कारण ते आता ई बुक स्वरूपात प्रथम प्रकाशित करणार आहोत आपण, जे तुम्हाला अमेझॉन, गुगल प्ले, आयट्यून्स सारख्या साईटवर उपलब्ध झालेलं आहे. कारण सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत पुस्तकाचं काम वेळेत पूर्ण झालं असले तरी छापखाने बंद असल्याने कदाचित पुस्तकाची छापील आवृत्ती येण्यासाठी लॉकडाऊन नंतर एक 10-15 दिवसाचा कालावधी लागेल. पण तोपर्यंत वाचकांना माझी नम्र विनंती आहे की ते ई बुक स्वरूपात तुम्ही नक्की वाचा. त्याची इंग्लिश एडिशन पण हार्पर कॉलिन्सनी काढलेली आहे, तीही तुम्ही बघा. हे नाट्यमय राजकारण कायमस्वरूपी एक ऐतिहासिक नोंद म्हणून महाराष्ट्राच्या लक्षात राहील मला असं वाटतं. एक पत्रकाराच्या नजरेतून ही ऐतिहासिक नोंद नक्की वाचा आणि आम्हाला प्रतिक्रिया द्या. या अनुवादासाठी राजीव खांडेकरांनी आम्हाला जो प्रस्ताव दिला त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. जितेंद्र दीक्षित सरांनी तो स्वीकारला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि पराग पोद्दारांनी ते लवकरात लवकर अनुवाद करून आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि आम्ही आज ते म्हणून ई बुक स्वरूपात प्रकाशित करू शकत आहोत. त्याबद्दल मी पराग पोद्दारांचे पण मनापासून आभार मानतो. धन्यवाद. वाचत राहा, उघडा डोळे, वाचा नीट. धन्यवाद सर. धन्यवाद सुनील मेहता सर. मला वाटतं या पुस्तकातला ना 35 दिवस हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे ते राजकारण 35 दिवसांचं होतं. त्यानंतर बहुतेक दीक्षित सरांनी पुस्तक पूर्ण करण्याचा कालावधी पण 35 दिवसांचा टाइम फ्रेम ठरवून घेतला होता आणि त्यांनी त्याच पद्धतीनं त्याच फ्रेमवर्क मध्ये काम करून ते पुस्तक पूर्ण केलं. आमच्याकडे जेव्हा पुस्तक आलं तेव्हा आमच्याही डोक्यात हे होतं की बाबा जोपर्यंत हा विषय ताजा आहे आणि ह्या 35 दिवसांचा कालावधी लक्षात घेऊन आपण हे काम पूर्ण करायला हवं. त्यामुळे परागला सांगताना मी थोडंसं असं तंबी देऊन सांगितलं, पराग तुला फार वॉरफूटवर काम करावं लागणार आहे आणि मला महिन्याभरात त्याचा अनुवाद हवाय, अशा पद्धतीनं परागला सांगितलं होतं. आणि त्यानं अगदी तंतोतंत पाळलं ते आणि फार सक्षमपणे त्यांनी ते झेललंय असं मी म्हणेन. तर एकूणच परागचा हा सगळ्या 35 दिवसांचा अनुभव कसा होता हे आपण ऐकूयात. पराग, काय सांगशील या तुझ्या अनुभवाविषयी? अनम्यूट. धन्यवाद योजना. सर्वप्रथम राजीव खांडेकर सरांचं मनापासून स्वागत. या पुस्तकाचे लेखक जितेंद्र दीक्षित सर, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मेहता प्रकाशनाचे सुनीलजी मेहता आणि संपादक योजना यादव यांचे मनपूर्वक आभार. कारण त्यांनी एका देशभरामध्ये गाजलेल्या किंबहुना जगभरात गाजलेल्या एका राजकीय महानाट्याचा अनुवाद करण्याची संधी मला दिली आणि त्याचा अनुवाद मी वेळेत पूर्ण करू शकलो याचा मला विशेष आनंद आहे. लेखक जितेंद्र दीक्षित यांनी माझ्या अनुवादावरती विश्वास दाखवला, वेळोवेळी पाठीवरती कौतुकाची थाप दिली, त्यामुळे माझा उत्साहही वाढत राहिला. त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार मानतो. योजनांनी ज्याप्रमाणे सांगितलं की हा 35 दिवसांचा कालावधी आणि योजनांनी तंबी नव्हे डोक्यावरती बंदूक ठेवलेली होती की हे वेळेमध्ये पुस्तक व्हायला पाहिजे. पण या सगळ्या कालावधीमध्ये लॉकडाऊन माझ्या मदतीला धावून आलं.
कारण इतर काहीही करण्यासारखं नव्हतं. त्यामुळे घरात मुबलक वेळ होता. त्यामुळे मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन या 35 दिवसांच्या पुस्तकावरती 35 डेज वरती केलं आणि त्याचा अनुवाद करण्याचा प्रयत्न सुरू केला. यामध्ये या पुस्तकाचं मला जे विशेष वाटलं तो म्हणजे जो योजनांनी उल्लेख केला, सुनीलजींनी उल्लेख केला की या पुस्तकाचा ताजेपणा. तो ताजेपणा असल्यामुळे ते पुस्तक लवकरात लवकर मराठीमध्ये येणं हे जास्त गरजेचं होतं. आणि जितेंद्र दीक्षित यांचं विशेष कौतुक करायला पाहिजे, कारण त्यांची जी भाषा आहे ती पत्रकाराची भाषा आहे. ती सहज संवादी भाषा आहे. ती त्याच्यामध्ये क्लिष्टता नाहीये. आणि या सगळ्या घटनाक्रमांशी आपण परिचित असल्यामुळे मला अनुवाद करतानाही ते तुलनेने सोपं गेलं. कारण त्या सगळ्या घटनांशी आपण परिचित होतो. ते सगळ्या घटनाक्रम आपण टीव्हीवर यापूर्वी पाहिलेला होता. ते डोक्यात सगळे राजकीय नाट्य ताजं होतं आणि अशा पार्श्वभूमीवर एखादं आपल्याकडे पुस्तक जेव्हा त्याच विषयावर येतं तेव्हा ते करताना मजा येत होती. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला आपल्याला अनुवाद जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला मला असं वाटतं की जेव्हा एखादी साहित्य कृती आपली बनते तेव्हा तो अनुवाद अधिक चांगला होतो, अधिक मोकळेपणाने तो छान होतो. तर मला ते वाचत असताना त्याच्याशी मी अगदी छान पद्धतीने कनेक्ट होत गेलो आणि त्यामुळे कदाचित मराठीमध्ये ते उतरवत असताना ते अधिक चांगल्या रीतीने उतरलं असावं असं मला वाटतंय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनुवादाची भूमिका ही मुख्यतः मी तो भारवाही या स्वरूपाची असते, कारण त्याला मनाचं काही त्याच्यामध्ये टाकता येत नसतं. अगदी त्याला वाटलं तरी एखादं प्रकरण ऍड करता येत नसतं, कारण लेखक जे म्हणतोय ते फक्त त्याला दुसऱ्या भाषेमध्ये रूपांतरित करायचं असतं. पण हे करत असताना मला कुठेही त्या भाषेचं, त्या अनुवादाचं ओझं वाटलं नाही. उलट ही संपूर्ण प्रोसेस मी अतिशय मनापासून एन्जॉय केली. आणि ज्यांना आपण रोज टीव्हीवरती पाहतो त्या राजीव खांडेकरांच्या उपस्थितीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन होतंय, हा आणखी एक आनंदाचा गाभा आहे. तर त्यामुळे मी पुन्हा एकदा राजीव खांडेकर सर, लेखक जितेंद्र दीक्षित, मेहता प्रकाशनाचे सुनीलजी मेहता आणि संपादक योजना यादव यांचे मनापासून आभार मानतो आणि ही मला संधी दिली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. पराग, खरं तर मला तुझे आभार मानायला हवेत, कारण इतक्या दिवसात मी फार अनुवादक अनुभवलेत असं म्हणायला हरकत नाही. पण सांगितलेली वेळ पाळणं आणि ती योग्य पद्धतीनं नंतर पुढच्या माणसाला त्याच्यावर फार काम करावं लागू नये अशा पद्धतीने आपलं काम सादर करणं, हे सगळे गुण मी तुझ्यात पाहिलेत आणि म्हणून तो विश्वास वाटतो. आणि म्हणून त्या अनुवादाबद्दल पण एक मला ठाम विश्वास आहे की तो अनुवाद चांगला झाला. तर आता आपला जो मुख्य सोहळा आहे, प्रकाशन सोहळाचा व्हर्च्युअल प्रकाशन म्हणूयात आपण त्याला, तर या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे, या पुस्तकाचं व्हर्च्युअल अनावरण आपण करतोय असं म्हणूयात. सुनील मेहता सर या पुस्तकाचं मुखपृष्ठ आपल्याला दाखवतील आणि आपण आता आपल्याला व्हर्च्युअलीच आपण या पुस्तकाला हात लावूयात. आणि मी राजीव खांडेकर सरांना विनंती करेन त्यांनी जाहीर करावं की या पुस्तकाचं प्रकाशन झालंय. या पुस्तकाचं प्रकाशन झालंय असं सांगताना मला अतिशय आनंद होतोय आणि इतक्या तत्परतेनं हल्ली असा अनुभव राहिलेला नाहीये की एखाद्या प्रकाशकानं हो आम्ही छापतो असं म्हटल्यानंतर तो प्रत्यक्षात ते खरंच छापेल का, हा एक प्रश्न असतो. आणि तो तर नाहीच, पण इतक्या तत्परतेनं, इतक्या फास्ट, म्हणजे हे पुस्तक येणं, अजून उद्धव ठाकरे धड सेटल झालेत असं सुद्धा वाटत नसताना त्यांच्या 35 दिवसाच्या सगळ्या राजकारणाचा गाभा आपण प्रेक्षकांसमोर, आपल्या वाचकांसमोर ठेवतोय. त्यामुळं सुनीलजी तुमचे खूप आभार आणि अभिनंदन, आणि योजना आपले पण, आणि पराग अर्थातच. धन्यवाद राजीवजी. तर या पुस्तकाचं, या ई बुक्स अनावरण झालंय आपण असं आता म्हणू शकतो. हे पुस्तक आता आपण ई बुक स्वरूपात उपलब्ध केलंय, त्यामुळे गुगल प्ले, अमेझॉन आणि आयट्यून वरती सध्या हे पुस्तक उपलब्ध असेल. आणि मला या पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी थोडंसं सांगावंसं वाटेल की पुस्तक जेव्हा पूर्ण झालं तर तेव्हा जितेंद्र दीक्षितांनी फार आग्रहानं मला सांगितलं होतं की माझ्याकडे 2 फोटोग्राफ्स आहेत आणि मला वाटतं की त्या फोटोंचा विचार व्हायला हवा या मुखपृष्ठासाठी. आणि मी स्वतः, त्यांनी जेव्हा मला हे फोटो पाठवले तर ते इतके समर्पक होते, म्हणजे त्या 35 दिवसांच्या नाटकातला जो पिन पॉइंट होता तो एका फोटोत दिसतोय, आणि दुसरं हे जे राजकारण ज्यांनी घडवून आणलं ते दिशा दाखवत आहेत दुसऱ्या फोटोमध्ये. इतके समर्पक 2 फोटो जितेंद्रने निवडले होते. आणि सुनील धोपावकर म्हणून एक आर्टिस्ट आहेत,
तर त्यांच्याकडे आपण हे कव्हरचं काम दिलं होतं. तर त्यांनी जी कॅलिग्राफी केली आहे तर ती अतिशय सुंदर, म्हणजे 35 दिवसामध्ये त्यांनी महाराष्ट्र बसवलाय आणि तो इतक्या छान पद्धतीने त्याने ते सादर केलंय की 35 दिवसांचं राजकारण कशा पद्धतीनं महाराष्ट्रात घडलं ते इतक्या समर्पकपणे त्या कव्हरमधनं दिसतंय. तर धन्यवाद राजीवजी. तर 35 दिवस आता आपण वळतोय या पुस्तकाच्या लेखकाकडे, जितेंद्र दीक्षित सर. तर आता पण मी थोडं बहुत सांगितलंय मला जे अनुभव आला पुस्तकाच्या बाबतीत, जो सुनील मेहता सरांनी जे पुस्तकाच्या बाबतीत अनुभवलं की हा रिपोर्टाज जरी असला तरी ज्या पद्धतीने या पुस्तकाची मांडणी झाली आहे, म्हणजे या पुस्तकात जी व्यक्तिरेखा, आता आपण महानाट्य म्हणतोय, तर महानाट्यामध्ये जशा व्यक्तिरेखा असतात तर त्या प्रत्येक व्यक्तिरेखेची एक जडणघडण असते, तर ती जडणघडण पण कुठेतरी या पुस्तकात पाहायला मिळते. शिवाय जे या महानाट्यात एक नाट्य पडद्यावर दिसत होतं, एक मागे दिसत होतं, तर तेही कुठेतरी त्याची एक समर्पक मांडणी या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. तर असा एक परिपूर्ण अनुभव या पुस्तकाच्या रूपाने आपल्याला अनुभवायला मिळतोय. तर या सर्व लेखनामागचा किंवा एकूणच या 35 दिवसांच्या अनुभवाबाबतचा आपला दृष्टिकोन, आपण काय सांगाल याविषयी? जितेंद्र दीक्षित. आता ऐकू येतं? धन्यवाद योजना. 2009 साली ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो नावाने माझी पहिली पुस्तक प्रकाशित झाली होती. ती पुस्तक मुंबईच्या 26/11च्या हल्ल्यावर आधारित होती. सध्याची पुस्तक महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षी जे काही घडलं त्याच्यावर आहे. दोनही घटनांमध्ये एक समानता आहे. 26/11 मुंबईमध्ये घडलेली अशी बातमी होती ज्याला संपूर्ण देशाने सर्वात जास्त पाहिला. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पॉलिटिकल ड्रामा ही पहिली अशी बातमी आहे जी देशभरात टीव्हीवर त्याचप्रमाणे पाहिली गेली. गेल्या वर्षी 24 ऑक्टोबरला ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आणि 28 नोव्हेंबर ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याच्या एक दिवस अगोदर पर्यंत जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात घडले ते अकल्पनीय होता, ऐतिहासिक होता, धक्कादायक होता. निकालाच्या आधी कोणत्याही पॉलिटिकल पंडितांनाही कल्पना नव्हती की राज्यात अशा काही घडणार आहे. तर त्या 35 दिवसात जे काही घडलं त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दूरगामी परिवर्तन आणले. कोणालाही कल्पना नव्हती की शिवसेना सारखी आक्रमक हिंदुत्ववादी पार्टी सत्तेसाठी सेक्युलर शब्दाला स्वीकार करणार. कोणालाही कल्पना नव्हती की काँग्रेस त्याच्या 30 वर्षाच्या जुना शत्रू बरोबर हात मिळवणी करणार. आणि कोणालाही कल्पना नव्हती की ज्या अजित पवारांना देवेंद्र फडणवीस तुरुंगात पाठवणार होते त्यांना बरोबर घेऊन ते एक सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. कोणालाही कल्पना नव्हती की ह्या वयातही शरद पवार इतके शार्प आणि ऍक्टिव्ह आहेत की स्वतःच्या 3ऱ्या नंबरची पार्टीला सत्तेला आणू शकतात आणि सत्तेचा रिमोट कंट्रोल स्वतःकडे ठेवू शकतात. MNS प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पत्करला आणि पार्टीचा झेंडा बदलला. हे पण त्या 35 दिवसांचाच परिणाम आहे. तर मी आणि माझे एबीपी न्यूज नेटवर्कचे सर्व सहकारी दिवस रात्र हे सगळे घटनाक्रम कव्हर करत होते. सतत काही ना काही घडत होता. त्यावेळी मला वाटलं की आपण जे काही कव्हर करत आहोत ते ऐतिहासिक आहे. राजकारणात नेहमी अशा होत नाही. हे सगळे डॉक्युमेंट करायला पाहिजे. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली त्याच्या 2-3 दिवसानंतर मी ही पुस्तक लिहायला डिसाईड केला होता आणि एका महिन्यात पुस्तक लिहून पूर्ण झाली. माझी मातृभाषा हिंदी आहे पण मला असं वाटलं की ही पुस्तक महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे तर याच्या मराठी संस्करण पण गरजेचं आहे. याबाबत राजीव खांडेकर सरांनी माझी मदत केली आणि मेहताजींशी परिचय करून दिला. या पुस्तकाचा मुख्य उद्देश कोणताही मोठा गौप्यस्फोट करायचा आहे असं नाही. जे काही घडलं, जे काही आम्ही कव्हर केलं तो सगळं या पुस्तकात आहेतच. पण कोणत्या राज्यकर्त्यांनी जे काही केलं त्याच्या मागेची स्टोरी काय आहे आणि त्या राज्यकर्त्याच्या व्यक्तिमत्व प्रस्तुत करण्याचा प्रयत्नही देखील या पुस्तकात केला गेला आहे. याच्या व्यतिरिक्त काही अशा गोष्टी आहेत जे अजूनही पब्लिक डोमेन मध्ये आली नव्हती. जसे शिवसेना बीजेपी मध्ये घटस्फोटचे खरे कारण कोणते होते, युतीला वाचविण्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा यांनी दखल का नाही घेतली,
राहुल गांधी शिवसेनेबरोबर जायला का विरोधात होते, सोनिया गांधी यांनी समर्थन देण्यासाठी कोणकोणती अटी ठेवल्या आणि 22 नोव्हेंबरला नेहरू सेंटरमध्ये तीनही पार्टींची जी मीटिंग झाली होती त्याच्यात नेमका काय घडलं, हे सगळे वाचकांना या पुस्तकात मिळेल. मला आशा आहे की ज्या मराठी वाचकांना पॉलिटिक्स बद्दल वाचायला रुची आहे, जे पॉलिटिकल सायन्सचे जे स्टुडंट्स आहेत आणि जे पत्रकारिताचे देखील स्टुडंट्स आहेत, त्यांना ही पुस्तक उपयोगी वाटेल. मी मेहताजींचा धन्यवाद करतो, राजू सरांचा धन्यवाद करतो. पराग, तुने खूप सुंदर रीतीने याचा ट्रान्सलेशन केला आहे आणि योजना, यू हॅव डन इट दिस जॉब विथ अ ग्रेट स्पीड, सो आय एम थँकफुल टू यू ऑल फॉर दिस. धन्यवाद जितेंद्रजी. खरं तर तुम्ही आभार मानण्याऐवजी आम्हीच तुमचे आभार मानायला हवं की इतकं छान पुस्तक तुम्ही अनुवादासाठी मेहता पब्लिशिंग हाऊसला दिलं, आमची निवड केली आणि खरंच आम्ही त्याबद्दल आभारी आहोत. आणि आता तुम्हाला ऐकताना पुन्हा एकदा पुस्तक वाचल्याचा अनुभव येत होता खरं तर मला. आणि तुम्ही म्हणाल तसं खरोखर ज्या गोष्टी पब्लिक डोमेन मध्ये आतापर्यंत आल्या नव्हत्या त्या खरोखर ज्या म्हणजे आम्ही फक्त दूरदर्शनवर बघत होतो किंवा टीव्हीवर जे बघत होतो तेवढंच आम्हाला त्या नाट्याविषयी माहित होतं आणि खरोखर जे पब्लिक डोमेन मध्ये आलं नव्हतं ते त्या पुस्तकात अनुभवायला मिळालं. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही जी सांगितली ती मला सातत्यानं वाचताना जाणवत होती की इथनं पुढे पत्रकारितेचा अभ्यास करणारी जी मुलं असतील तर त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं डॉक्युमेंटेशन होईल या पुस्तकाच्या निमित्तानं. आणि मला वाटतं राजू खांडेकरजी सुद्धा याबाबत सहमत होतील. आणि राजू खांडेकरजी अशी व्यक्ती आहेत इथं ज्यांनी मूळ इंग्रजी पुस्तक आणि मराठी अनुवाद हे दोन्ही वाचलेलं आहे. त्यामुळे या पुस्तकावर बोलण्यासाठी एक हुकमी नाव म्हणजे राजीव खांडेकरजी आहेत. त्यामुळे या पुस्तकाविषयी त्यांची काय मतं आहेत हे आपण जाणून घेऊया. राजीवजी. धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार तुमचे, तुम्ही या कार्यक्रमासाठी मला बोलावलं. सुनीलजींचे विशेष आभार, कारण इतक्या तत्परतेनं मगाशी जसं म्हटलं तसं तुम्ही हे पुस्तक स्वीकारलं आणि इतक्या छानपणानं ते लगेच आणलं देखील. ह्या पुस्तकाचं आता योजना म्हणाली, मी इंग्रजी पुस्तक वाचलं, मी मराठी पुस्तक वाचलं आणि मी प्रत्यक्ष घटना घडत असताना त्या बघितल्या सुद्धा. त्यामुळं त्या पुस्तकातल्या मजकुराविषयी आणि पुस्तकाच्या सुद्धा खूप जवळ असणारा मी आहे असं मी म्हणेन. या पुस्तकाचं वेगळेपण किंवा वेगळेपणापेक्षा सुद्धा मोठेपण किंवा त्याचं महत्व यासाठी आहे कारण आपल्याकडं या पद्धतीनं समकालीन घटनांच्या बद्दल लिहिण्याची पद्धत नाहीये. आपण इंग्रजीमध्ये खूप अशी पुस्तकं बघतो, इंग्रजीमध्ये खूप लिहिलं जातं. अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे सुद्धा, भारतात सुद्धा अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याच्याबद्दल इंग्रजीतून लिहिण्याची पद्धत आता रूढ होत चाललेली आहे. मराठीमध्ये दुर्दैवानं ही पद्धत फारशी नाहीये. आणि जेव्हा महाराष्ट्रात असं काहीतरी अतर्क्य घडत होतं तेव्हा त्याचं डॉक्युमेंटेशन होणं फार आवश्यक होतं आणि ते या निमित्तानं होतंय हे मला खूप महत्वाचं वाटतं. मागं मी सेतू माधवराव पगडींचा एक लेख वाचला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी समकालीन घटनांच्या बद्दल लिहिण्याबाबतीत मराठी समाज त्याची जी उदासीनता आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्या लेखामध्ये लिहिलं होतं आणि त्यांनी त्याच्यासाठी दाखला दिला होता 1919 मध्ये पॅरिसमध्ये कुठंतरी उत्खनन झालं किंवा काहीतरी जुनं काम होताना त्याच्यामध्ये काही कागद सापडले. तर ते खरं तर एक पुस्तक होतं आणि ते पॅरिस मधल्या एका धोब्यानं 16-17व्या शतकामध्ये त्याची जी रोजनिशी लिहिली होती त्याच्याबद्दलचं होतं. आता खरं तर धोब्याच्या डायरीला असं काय महत्व असणार, पण ते अशासाठी महत्वाचं झालं कारण त्यामुळं तत्कालीन फ्रेंच समाजाच्या एकंदरीत राहणीमान, त्यांचं वागणं, तिथलं समाजभान त्यांचं, या सगळ्याच्या बद्दल नव्यानं अनेक गोष्टी उजेडात आल्या, अनेक गोष्टींवर प्रकाश पडला.
सेतुमाधवराव पगडींनी असं म्हटलं होतं की त्याच काळामध्ये आपल्याकडं इथं शिवाजी महाराज होते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग जे आपण नंतर वाचतो किंवा जे बोलले जातात, पण त्यावेळेला त्यांच्या बरोबरच्या कुणीही जर त्यालाही अशी या धोब्यासारखी जर सवय असती आणि जर त्यानं अशी काही नोंदी ठेवण्याची जर ती सवय अंगी बाणवली असती आणि जर ते हाताशी मिळालं असतं तर त्याच्यातनं किती गोष्टी नव्या समोर आल्या असत्या. म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की अफजल खानाला भेटायला जाताना महाराज नेमके काय मनस्थितीत असतील तर हे त्यांच्या बरोबर वावरणाऱ्यांपैकी कुणीही लिहिलं असतं. किंवा आग्र्याला जेव्हा ते त्यांना बंदिवान बनवलं होतं त्या काळामध्ये जर त्यांच्या बरोबर असलेल्या कुणी किंवा नंतर ज्यानं ते ऐकलं असेल प्रत्यक्ष त्यांच्यापैकी जर कुणी त्या गोष्टी नोंद करून ठेवल्या असत्या तर त्यानं एकूण आपल्या तत्कालीन समाजाबद्दल त्या वेळी घडलेल्या घटनांच्या बद्दल किती आपल्याला समृद्ध करून त्या लिहिण्यानं आपण झालो असतो. पण आपल्याला ही सवय नाहीये आणि त्यामुळं मला म्हणजे आपल्या एकंदरीत लेखन व्यवहार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात उणीव असलेली गोष्ट जर कुठली असेल तर ती ही आहे असं मला वाटतं. आपल्याकडं लोक या पद्धतीनं म्हणजे ज्यांच्यावर ती जबाबदारी आहे मुख्यत्वे पत्रकारांनी ते लिहिलं पाहिजे. मला मी ऐकून आहे आणि ते खरंच असणार. सकाळचे जे वसंत वासुदेव देशपांडे म्हणून जे पत्रकार आहेत जे आकाशवाणीमध्ये पूर्वी होते आणि नंतर अनेक वर्ष, आता त्यांचं वय सुद्धा साधारण 90च्या घरात असेल, तर मला असं सांगितलं की त्यांना अशी सवय होती की ते रोज म्हणजे आहे की ते रोज त्यांचे अनुभव जे आहेत ते त्या वह्यांमध्ये, सकाळमध्ये काम करणाऱ्यांना ही सवय असते की ते 200 पानी वह्या घेऊन त्याच्यामध्ये लिहायचं. तर त्यांच्याकडं अशा सगळ्या त्यांनी नोंदी ठेवलेल्या आहेत. मला कायम असं वाटत आलं आणि मी त्यांना एकदा दोनदा ते बोलूनही दाखवलं की त्या वह्या वाचणं हे किती आता आनंददायी असेल. कारण असंख्य प्रसंग, अनेक घटना, त्या वेळच्या घडामोडी ह्या जेव्हा आपण काही काळाने परत बघतो तेव्हा त्या खूप मनाला काहीतरी नवं दिल्यासारखं आणि आनंद देणारे असतात. माझा महाराष्ट्र टाइम्स आणि इंडियन एक्सप्रेस मधला सगळ्यात आवडतं मला जर काही असेल तर मी पहिल्यांदा ते पान उघडून मटामध्ये 50 वर्षांपूर्वीचं वाचतो आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये 40 वर्षांपूर्वी त्यांचा जो कॉलम आहे तो वाचतो. आता त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या मला अगदी कोवळ्या वयामध्ये मला अंधुकशा आठवणाऱ्या अशा गोष्टी आहेत. म्हणजे एक्सप्रेस मधल्या, मटामधला तर काय मी त्यावेळेला अगदीच 2-4 वर्षांचा होतो त्यामुळे मला त्या गोष्टींशी काही मला माहिती नाहीये. पण एक्सप्रेस मधल्या त्या बातम्या आणीबाणीच्या मला ज्या अंधुकशा आठवणी आहेत तर त्याच्याबद्दलचं सगळं ते तपशिलात जरी ते त्रोटक असलं तरी सुद्धा वाचणं हे फार आनंददायी आणि खूप माहिती देऊन जाणार असतं. पण आपल्याकडे या पद्धतीचं लिहिलं गेलं नाही. म्हणजे आता मध्यंतरी एकदा बोलताना कधीतरी मला असं सांगितलं की एन डी पाटलांच्या बद्दल बोलताना की एन डी पाटलांनी मोर्चा काढला. शरद पवार गृहराज्यमंत्री होते आणि त्यांचा पुतण्या गोळीबारामध्ये दुष्काळाच्या विरोधात मोर्चा निघाला आणि त्यांचा पुतण्या गोळीबारात मारला गेला. पण त्यांनी त्याला बाजूला ठेवून ते मोर्चाचं नेतृत्व करत राहिले. आता ह्या गोष्टी म्हटलं तर खूप मोठ्या असतील त्या काळात झालेल्या, पण नव्या पिढीला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही अशी परिस्थिती आहे. आणि आपल्याकडे आपण बाकी दुनियाभरातला इतिहास भूगोल सगळं शिकवतो, पण आपला आता 25-30 वर्षांपूर्वीचा जो ज्याला आपण समकालीन इतिहास म्हणतो त्याच्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो किंवा नवीन पिढीला आपण ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये कमी पडतो. आणि याचं मुख्य कारण पत्रकारही लिहित नाहीत आणि बाहेर अनेक देशांमध्ये जसं राजकारणी स्वतःची आत्मचरित्र लिहितात किंवा चरित्र लिहिली जातात त्या पद्धतीनं लिहिण्याची आपल्याकडे पद्धत नाहीये. शंकरराव मोहिते पाटलांचं जे म्हणजे चरित्र आहे, आत्मचरित्र नाही ते चरित्र मी वाचत होतो मध्यंतरी आणि इतक्या इंटरेस्टिंग महाराष्ट्रातल्या घटना आणि गोष्टी त्या वाचून लक्षात आल्या. तर ह्या पद्धतीचं लिखाण त्यामुळे फार महत्वाचं आहे आणि ते पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा खूप आवश्यक आहे. ते खूप महत्वाचं डॉक्युमेंटेशन आहे. या 35 दिवसांचं या निमित्तानं जे डॉक्युमेंटेशन झालं ते मला त्यामुळं खूप महत्वाचं वाटतं. या पुस्तकाचं माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं जर वैशिष्ट्य काय असेल तर जितेंद्र दीक्षित
पत्रकार स्वतः आहे, टीव्ही मध्ये काम करतो आणि आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की टीव्हीचा कल हा सनसनाटी काहीतरी देण्याचा आणि वाचकांना आपल्याकडे खिळवून घेण्याचा असा अप्रोच असतो. मराठीमध्ये तो कमी आहे, पण बाकी हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये तो खूप जास्त आहे. या सगळ्या पुस्तकामध्ये सनसनाटीपणाचा लवलेश सुद्धा नाहीये. जितेंद्र दीक्षित बहुतेक गोष्टी स्वतः अनुभवत होता आणि त्यांनी त्या अनुभवातनं प्रत्यक्ष माहितीतून गोष्टी जरी त्या लिहिल्या असल्या तरी सुद्धा तेवढ्यावर तो थांबला नाही, तर तो त्यानं त्या विषयाशी, त्या घटनेशी, त्या प्रसंगाशी संबंधित असलेल्या बाकीच्यांशी चर्चाही केली, त्याच्यासाठी मुलाखतीही घेतल्या आणि त्याचं जे ऑब्झर्वेशन होतं, त्याला जे वाटत होतं त्याला पुष्टी देणारा, त्याला पुरावा म्हणण्यापेक्षा त्याला एक आणखीन आधार त्याच्या म्हणण्यासाठी त्यानं दिला, जो पत्रकाराच्या बाबतीमध्ये फार दुर्मिळ आहे. असं होत नाही, कारण पत्रकारांना एक उपजत मी म्हणतो ते आणि माझे सोर्स म्हणजे अंतिम शब्द अशा पद्धतीनं विचार करण्याची पद्धत त्यांच्यामध्ये मुरलेली असते आणि त्याच पद्धतीने ते विचार करतात. या पुस्तकामध्ये तो भाग कुठं नाहीये. जे घडलं ते, जे आपल्याला माहिती आहे आणि जे माहिती नाहीये अशाही अनेक गोष्टी त्यामुळं या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. जे मला वाटतं की डॉक्युमेंटेशनचे जे भविष्यामध्ये ज्या गोष्टींना महत्व असणार आहे त्या अर्थानं हे खूप महत्वाचं आहे. सनसनाटी करण्यासाठी 2-4 गोष्टी म्हणजे हवेत गोळ्या मारून पुस्तकाच्या बद्दलची उत्कंठा वाढवणं ही सोपी गोष्ट आहे. त्यानं तुम्हाला तात्कालिक काहीतरी फायदा मिळेल, पण त्याला डॉक्युमेंटेशन आपण जे म्हणतो ते होणार नाही. ते गॉसिपिंग आणि अस्सलपणा याच्यामधला जो फरक आहे तो या पुस्तकामध्ये खूप उत्तम पद्धतीनं तो फरक सांभाळला गेलाय असं मला वाटतं. आता खरं तर या पुस्तकाच्या मध्ये नुसतं 35 दिवसाच्या घडामोडींच्या बद्दल जितेंद्रने लिहिले असंही नाहीये. या पुस्तकाचं आणखीन एक वेगळेपण आणि महत्व यासाठीही आहे की शरद पवार म्हटल्यानंतर फक्त या 35 दिवसामध्ये शरद पवारांनी काय राजकारण केलं एवढ्यापुरतं न राहता थोडक्यामध्ये शरद पवारांच्या एकंदरीत राजकीय व्यक्तिमत्वाचा धांडोळा ह्या पुस्तकात घेतला गेलेला आहे. मग ते शरद पवार असतील, मग ते उद्धव ठाकरे असतील, मग ते देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांच्यातले नाते असतील, मोदी आणि शरद पवारांचं संबंध असतील, तर वाचकाला आणि खास करून आपल्याकडं म्हणजे आपल्याकडच्या वाचकाला यातल्या काही गोष्टी माहिती असण्याची शक्यता आहे, पण त्यांनी मूळ लिहिताना इंग्रजीत लिहिलेलं असल्यामुळं की त्या वाचकांना यातल्या असंख्य गोष्टी या पूर्णपणानं नवीन असणार आहेत आणि त्यांना या व्यक्तिरेखा ही व्यक्तिमत्व जास्तीत जास्त अंतर्बाह्य समजावीत अशा पद्धतीचा प्रयत्न या पुस्तकामध्ये झालेला आहे आणि तो मला फार महत्वाचा वाटतो. त्यामुळं आजपासून म्हणजे आज आता मला असं वाटतं की आमच्या बरोबर इथं काम करणारी जी 25-30 वर्षांची मुलं आहेत त्यांच्यासाठी इंदिरा गांधी म्हणजे जसं आपल्याला महात्मा गांधी आहेत तसं त्यांच्यासाठी इंदिरा गांधी आहेत. इतक्या त्यांना त्या लांब वाटतात, कारण त्यांच्या जन्माच्या बऱ्याच आधी त्या होऊन गेलेल्या आहेत. राजीव गांधींच्या बद्दल सुद्धा त्यांना काही म्हणजे काही त्यांच्या आठवणी किंवा काही असं त्यांची नाळ त्यांच्याशी जोडली गेली नाहीये, अशी आत्ताची परिस्थिती आहे. आता म्हणजे आपण ग्लोबलायझेशनच्या या जमान्यामध्ये गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख हे सुद्धा आता कालबाह्य झाल्यासारखी परिस्थिती आज आहे आलेली. माणसं 2 वर्षात 4 वर्षात कालबाह्य होऊन जातात आणि मग नंतर त्यांच्याविषयी जोपर्यंत ते असतात तोपर्यंत कौतुक आणि सगळा लाईमलाईट असतो, नंतर त्याच्याबद्दल काहीही होत नाही आणि ती विस्मृतीत अडगळीत जाऊन पडतात. पुढच्या 10 वर्षांनी 20 वर्षांनी फक्त ह्या 35 दिवसांबद्दल नाही तर ह्या 35 दिवसाच्या राजकारणामध्ये त्याच्याशी संबंध असलेल्या सगळ्या व्यक्तिमत्वांच्या बद्दल मतं बनवणं, त्यांना समजून घेणं
ह्यासाठी हे पुस्तक नक्की उपयोगी पडेल. आणि त्यामुळं या पुस्तकाची खूप आवश्यकता होती. मला असं वाटतं की अशी पुस्तकं खूप लिहिली गेली पाहिजेत. आणि आपल्याकडे आता ते म्हणजे ती जाणीव आता निर्माण होते. त्यामुळे यापुढच्या काळामध्ये असं लिहिलं जाईल असं मला एक विश्वास वाटतोय. या पुस्तकामध्ये म्हणजे त्या 35 दिवसामध्ये खूपच नाट्यमय घटना झाल्या. त्यातल्या काहींचा मी प्रत्यक्ष साक्षीदार होतो. म्हणजे ज्याचा उल्लेख की ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी ते आम्ही काही शब्द दिला नव्हता 50-50 करण्याचा असं जे सांगितलं होतं आणि त्याच्यामुळं खरं तर शिवसेना बिथरली आणि मग त्याच्यानंतर पुढचं सगळं रामायण झालं. तर त्या दिवशी मला आठवतं की देवेंद्र फडणवीस डेस्परेट मला फोन करत होते आणि त्यांना नेमकं कळतच नव्हतं की आपण हे जे बाहेर आता आपण बोललेलो आहे तर ते नेमकं काय पद्धतीनं यावं. म्हणजे की त्यांना ते असं वाटत होतं की हे ऑफ द रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड आहे, काय त्यांना बोलावं ते त्यांना कळत नव्हतं. शरद पवारांशी याच काळामध्ये माझं जे बोलणं होत होतं किंवा काँग्रेसच्या म्हणजे वर्किंग कमिटीमध्ये जी मंडळी सोनिया गांधींच्या बरोबर मीटिंग मध्ये होती, मीटिंग मधनं जेव्हा त्यांची ती सोनिया गांधींच्या बरोबरची मीटिंग संपली आणि अशी अपेक्षा होती की आता सोनिया गांधी पत्र देणार आणि मग तिथं जो तो एक रामायण झालं की सोनिया गांधींनी शरद पवारांना थेट फोन केला आणि पवारांनी सांगितलं की आमचं अजून काही ठरलंच नाहीये. त्यावेळेला आज जी काही महाराष्ट्रातले काँग्रेसचे प्रमुख नेते गेले होते तर त्यांना सोनिया गांधीने त्याचा उल्लेख जितेंद्रने केलेला आहे. पण त्या दिवशी जेव्हा ते त्यांच्याकडून ऐकायला मिळालं की सोनिया गांधी किती संतापलेल्या होत्या की तुम्ही काय मूर्ख समजता का की तुम्ही आम्हाला शिवसेनेच्या बरोबर जोडायला निघालाय आणि प्रत्यक्षामध्ये शरद पवारच त्याच्यासाठी उत्सुक नाहीये किंवा अशा अनेक गोष्टींचा याच्यामध्ये मला असं म्हणता येईल की खूप जवळून ह्या गोष्टी बघता आल्या. ज्या एका म्हणजे सोनिया गांधींच्या ज्या अटी होत्या त्यातली एक होती की असं जितेंद्रने लिहिलंय की महाशिव आघाडी हे नाव जे आहे तर त्याच्यामध्ये ते नाही पाहिजे. तर मला त्याच्याबद्दल मात्र एक गोष्ट सांगितली पाहिजे की आम्ही ऑफिसमध्ये जेव्हा ही आघाडी बनतेय असं दिसत होतं, बनलेली नव्हती पण बनण्याची शक्यता आहे असं दिसत होतं, तेव्हा या आघाडीला काय म्हणता येईल याच्याबद्दल इथंच आम्ही चर्चा केली आणि मग वेगवेगळी नावं आम्ही काय म्हणता येईल तर मग प्रसन्न जोशीनं हे नाव दिलं की आपण ह्याला महाशिवा आघाडी म्हणता येईल. आणि मग ते महाशिवा आघाडी आम्ही वापरलं आणि मग नंतर ते महाशिवा आघाडीच झालं. तर मुळामध्ये ते महाशिवा आघाडी हे ना काँग्रेसचं होतं, ना शिवसेनेचं होतं, ना कुठल्या नेत्याचं होतं. ते माझाच्या न्यूजरूम मध्ये प्रसन्न जोशीनं तयार केलेला तो शब्द होता. त्याच्यावरनं नंतर मग तो शिव का काढला आणि मुळात शिव घातला कुणी होता तर ह्याच्याबद्दलचा जो प्रश्न होता तर त्याबद्दलच मी आपलं एक सांगून टाकलं की त्याचा शिवसेनेचा काही संबंध नव्हता, ते नावच मुळामध्ये इथं कॉइन झालेलं होतं. पण ही गोष्ट खरी आहे की या 35 दिवसांनी आपलं राजकारण कुठल्या थराला जाऊ शकतं हे सगळ्या पक्षांनी दाखवून दिलं. म्हणजे त्याच्यामध्ये कुणीच अपवाद नाही, सगळ्यांनीच एकमेकांना निर्वस्त्र केलं, आणखीन आपली आबरूची लखतरं वेशीवर टांगली. म्हणजे शिवसेना कशी काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर जाती आणि आमच्या बरोबर त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या आणि आता ते कसं काय त्यांच्याकडे बहुमत नसताना किंवा 2 नंबरच्या जागा जिंकल्या असताना ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ शकतात असा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच भाजपनं गमावला होता जेव्हा अजित पवारांबरोबर देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली होती. आणि मी असं म्हणेन की म्हणजे मला आयुष्यामध्ये असे धक्का देणाऱ्या बातम्या ज्या प्रमुख आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी सगळ्यात मला हादरा ज्या बातमीने दिला होता ती एक होती, ती मी नाशिकला सकाळमध्ये असताना राजीव गांधींची हत्या झाली अशी जेव्हा बातमी आली आणि मी ती बघितली टेलिप्रॉम्प्टरवर, ज्यानं मी अंतर्बाह्य हादरून गेलो होतो. तसंच हादरणं मला झालं जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ह्या
दोघांनी एकत्रितपणानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याची बातमी मला सांगितली. आणि ह्या दोघांमधले संबंध फार म्हणजे वर दाखवतात त्याच्यापेक्षा खूप वेगळे आहेत याचं अनुभव अधूनमधून येत असताना म्हणजे येत होता असं मी म्हणेन. त्यामुळं त्यांनी असं केलं याच्यामध्ये आता असं वाटतं की फार आश्चर्य वाटायचं कारण नव्हतं, पण ते ज्या पद्धतीनं झालं आणि त्याच्यामध्ये आधीची देवेंद्र फडणवीस आणि भाजपची त्यांच्याविषयीची भाषा आणि मग नंतर त्यांचं 180 अंशामध्ये झालेलं त्यांचं मनपरिवर्तन हे मात्र नक्कीच अत्यंत आश्चर्य करायला लावणारं आणि एक मतदार म्हणून आपल्या सगळ्यांनाच लाज वाटायला लावणार होतं. तर त्या 35 दिवसांनी सगळ्यांचं वस्त्रहरण झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि ते कुठलंही अवास्तव नाट्य त्याच्यामध्ये मीठ मसाला न घालता जास्तीत जास्त प्रांजळ सत्याशी आपला कुठलाही होणार नाही याची खबरदारी घेत या पुस्तकामध्ये जितेंद्र दीक्षित यांनी मांडलेलं आहे. त्यामुळं मला हे पुस्तक खूप महत्वाचं आहे असं वाटतं. अनिल मेहता आणि सुनील मेहता, खरं तर मला मेहता कुटुंब हे आपलंच कुटुंब वाटतं. त्यामुळं जेव्हा जितून हे पुस्तक लिहिलंय असं सांगितलं तेव्हा मी म्हटलं की तू प्रकाश मराठीच्या बद्दलचा तू काही विचार करू नकोस, ते मी बोलतो. आणि मी सुनीलजींना फोन केला कारण मला त्यामध्ये काही परकेपणा नाहीये आणि सुनीलजींनी ते लगेचच घेतलं आणि इतक्या तत्परतेनं ते आलं सुद्धा. तर त्यामुळं तुमचे म्हणजे करावं तितकं कौतुक कमी आहे. आणि पुस्तकाचा अनुवाद पराग इतका उत्तम झालेला आहे की असं वाटत नाही की तो अनुवाद आहे. आणि महाराष्ट्रातल्या वाचकाला असं वाटणं फार महत्वाचं आहे कारण त्यांनी या गोष्टी काही वेळेला वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून वाचलेल्या असणार आहेत किंवा ऐकलेल्या असणार आहेत. तर त्यामुळं हे सगळं आपल्याबद्दलचं इतर भाषेतनं आपल्या भाषेत आणणं हे मला असं वाटतं की जास्त चॅलेंजिंग असेल, पण ते अतिशय उत्तमरित्या ते काम झालेलं आहे. त्यामुळं संपादिका असलेल्या योजनाने अर्थातच त्याच्यामध्ये मोठं योगदान दिलेलं असणार आहे. त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन आणि या पुस्तकाला भरपूर प्रतिसाद आपल्या वाचकांचा मिळेल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. मी जितूला सांगताना हेच सांगितलं होतं की आपल्याला पुस्तक जर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत घेऊन जायचं असेल तर ते मेहतांच्याकडे जायला पाहिजे. आणि म्हणजे मला ह्याही गोष्टीचा आनंद आहे की मी म्हटलं आणि सुनीलजींनी ते घेतलं. तर त्यामुळं या तुमचा जो लोभ आहे तो असाच कायम राहो असं मी म्हणेन. अनिल भाईंना नमस्कार करतो आणि थांबतो. धन्यवाद राजीवजी, आपण खूप चांगलं बोलला. आणि महत्वाचं म्हणजे हे जे काय सगळ्या घडामोडी झाल्या त्या तुम्ही मला जवळनं बघता आल्या, तुम्ही अनुभवत होता. जितेंद्र दीक्षित त्याच्या नोट्स काढत असतील त्यावेळी आणि हे सगळं अनुभवताना किंवा तुम्ही सगळ्या बातम्या देताना तुमच्या म्हणजे असा अंगावर काटा येत असेल. तुम्ही मगाशी जसं सांगितलं तसं आम्हाला प्रेक्षकांनाही किंवा एक मतदार म्हणून सुद्धा आपण एकाला मत देतो आणि तिसरा निवडून येतो आणि चौथा ह्याच्यावर येतो, राजकारणात मुख्यमंत्री म्हणून येतो, असं काहीतरी ते चित्र जे दिसत होतं ते प्रचंड असं एक्साइटिंग होतं म्हणा किंवा म्हणजे इट वॉज शरद पवार ही इज अ किंग मेकर हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण हे सगळं होत असताना सुद्धा प्रत्येक महाराष्ट्रातल्या मतदारांनी हे सगळं अनुभवलं. जितेंद्र दीक्षितांनी ते सगळं आता उतरवलेलं आहे. सगळ्या वाचकांनी ते जरूर वाचावं कारण काही गोष्टी ज्या बिटवीन द लाईन्स असतील त्या कदाचित राजीव खांडेकर सरांनी टीव्हीवर दाखवल्या पण असतील, जितेंद्र दीक्षितांनी आपल्याला लिखाणातनं दिलेल्या पण असतील, पण त्या आपण नक्की वाचून आपल्याला आपलं एक मत तयार करण्यासाठी कदाचित हे पुस्तक नक्की उपयोगाला पडेल. म्हणजे वाईट चांगलं हा भाग वेगळा आहे. राजकारण जसं म्हटलं मगाशी की कोणी काही कुठेही करायला जाऊ शकतो. तर थँक्यू राजीवजी, थँक्यू जितेंद्र दीक्षितजी. योजना टू यू.
ओके, जितेंद्र दीक्षितजी, तुमच्यासाठी एक प्रश्न असा आहे, 35 दिवसांच्या राजकारणात प्रसार माध्यमातून एक राजकीय नाट्य पाहायला मिळत होतं, पण त्या कालखंडात अर्थातच पडद्याच्या आडही एक महानाट्य अर्थातच सुरू होतं. तर त्या 35 दिवसात जे टीव्हीच्या पडद्यावर दिसलं नाही तेही जनतेपुढे आणण्याचं आव्हान तुम्हाला जाणवत होतं का? आणि त्यासाठी तुम्ही काय विशेष तयार केली आणि ते सगळं काही आपल्या पुस्तकात आलंय का? अनम्यूट कर जितू, अनम्यूट कर. हो, बरोबर आहे सुनीलजी. ज्यावेळी मी हे सगळं कव्हर करत होतो त्यावेळी बहुतेक गोष्टी अशा होत्या ज्यातून मला असं वाटलं की आपल्याला हे सगळे जे आहेत ते पण पब्लिक डोमेन मध्ये आणायला पाहिजे. पण त्या दिवशी काय ते घटना इतक्या लवकर होत होत्या, इट वॉज हॅपनिंग सो रॅपिडली दॅट इट वॉज नॉट पॉसिबल ॲट दॅट टाइम to bring all those things together on TV screen. So there are so many other things happening which I thought that I'll jot down in a book and that will come in public domain. So what I was doing during that time was that while covering that whole fiasco, I was also making notes. I was writing a diary also of all those 35 days. आणि ते सगळं मी या पुस्तकामध्ये जे काही पब्लिक डोमेन मध्ये आला नव्हता टीव्हीच्या माध्यमाने, तो पण या पुस्तकात आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. अनम्यूट कर. खांडेकर सर, एक महत्वपूर्ण घटनेच्या समकालीन नोंदणी या पलीकडे जाऊन हे पुस्तक महत्वाचे का ठरेल हे जरा सांगा ना प्लीज. नाही, या पुस्तकाचं मगाशी मी जसं म्हटलं की या पुस्तकामध्ये ह्या 35 दिवसाचं राजकारण हा त्याचा मला असं वाटतं की त्याच्यामध्ये इतकं नाट्य घडत गेलं की तो रोलर कोस्टरची राईड असते तसं ते झालं. पण त्यातले जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या बद्दलचं त्यांचं जे चित्रण ह्या पुस्तकाच्या मुळे आपल्या वाचकांच्या पुढे जाईल, मराठी वाचकांना ते बघायला मिळेल, ते फार महत्वाचं आहे. आता म्हणजे शरद पवार असतील, राणे असतील, शरद पवार तरी असं आहे की शरद पवार इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि नेतृत्व आहे की जसं यशवंतरावांच्या बद्दल आपण इतक्या वर्षांनंतर सुद्धा बोलतो आहोत तसं शरद पवारांच्या बद्दलही बोललं जाईल. पण असे असंख्य म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी म्हटलं तरी वसंतराव नाईकांच्या बद्दल जर आज आपण बोलायचं म्हटलं, काही सांगायचं म्हटलं तर आपल्याला म्हणजे 10 वाक्य सुद्धा धड सांगता येणार नाही, जो माणूस महाराष्ट्राचा 10 वर्ष मुख्यमंत्री राहिला. तर हे का झालं? कारण त्यांच्याविषयी ज्या पद्धतीनं लिहून म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये त्या काळात भरपूर आलं असेल लिहून, पण त्याच्या पलीकडं फारसं आलं नाही आणि त्यामुळे ते प्रेक्षकांपर्यंत किंवा वाचकांपर्यंत गेलं नाही. आता आपल्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की पुण्याजवळ उरळी वगैरे या भागामध्ये जेव्हा पाणी आलं आणि पानशेतचं आणखीन या सगळ्या धरणांचं पाणी त्या भागात गेलं आणि तो सगळा भाग जेव्हा बागायती होऊन गेला तेव्हा त्या भागामधल्या पडीक जमिनी ज्या धनदांडग्या राजकारण्यांनी विकत घेतल्या, म्हणजे हे आज नाहीये होत की समृद्धी मार्ग होतोय तर आधीच त्याचं प्लॅनिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी ज्या मार्गानं तो जसा रस्ता असणार आहे त्या भागातल्या जमिनी मातीमोल दराने विकत घ्यायचा आणि नंतर परत स्वतः त्या अव्वाच्या सव्वादारानं सरकारला विकून पैसे कमवायचे, हा जो धंदा आज आपण बघतो हा काही नवीन नाहीये. तर पुण्यामध्ये जेव्हा हे कालवे झाले तेव्हा त्या भागामधल्या ज्या भागातून ते जाणार होते त्या भागातल्या जमिनी मातीमोल दराने विकत घेणाऱ्यांमध्ये वसंतराव नाईक सुद्धा होते आणि त्यांनी त्यांच्या बायकोच्या आणि इतरांच्या नावाने जमिनी घेतल्या ज्याच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली आणि मग नंतर ती इतकी बोंबाबोंब झाली की नंतर त्यांना त्या जमिनी परत करायला आल्या. आता हे मला कशामुळे माहिती तर मध्यंतरी बाबा आढाव जेव्हा आले होते तेव्हा त्यांच्याशी बोलताना ही गोष्ट मला कळली. पण ही गोष्ट मला अलीकडे कळाली, ही गोष्ट इतक्या 50 वर्षामध्ये मला कुणी सांगितली नाही किंवा मी कुठं वाचली नाही, कारण मी वाचणार कुठं.
मी जर वाचीन तर मी वर्तमानपत्रात जास्तीत जास्त वाचतो आणि वर्तमानपत्रांमध्ये तत्कालीन ज्याला काही एरवी मूल्य नाही अशा बातम्या स्वरूपामध्ये त्रोटक माहिती जी येते तेवढीच आपण वाचतो. आता हा जो विषय आहे तो विषय त्या काळामध्ये खूप मोठा झाला असणार आहे अर्थात, कारण त्यांना त्या जमिनी परत कराव्या लागल्या होत्या. पण ते या विषयाचा अभ्यासक, याच्यामध्ये रस असलेली एक व्यक्ती म्हणून मला जर वाचायला मिळालं तर मला समजेल. आता ही जी उणीव आहे ती या पुस्तकामुळं भरून निघेल. किमान पक्षी जी कॅरेक्टर्स ह्या 35 दिवसाच्या नाट्यामध्ये होती त्यांच्या बाबतीत तरी. म्हणजे शरद पवार असतील तर मग शरद पवारांच्या एकूण राजकारणाच्या मध्ये त्यांच्याबद्दल, त्यांच्यावर झालेले मुंडेंचे आरोप असतील, अण्णा हजारे असतील, तर अशांचा धावता किंवा ओझरता का होईना पण सगळा संदर्भ या पुस्तकामध्ये उल्लेख, त्यांचे तपशील आहेत. आणि त्यामुळं नव्या पिढीला महाराष्ट्राला समजून घेण्यासाठी म्हणून या पुस्तकाचा उपयोग होईल. आणि म्हणजे अशी खूप, मगाशी मी शंकरराव मोहितेंचं म्हटलं होतं. शंकरराव मोहिते, आता विजय, म्हणजे आपल्याला शंकरराव मोहिते म्हटलं की विजयदादांचं लग्न, आणखीन त्या लक्ष भोजन एवढं साधारण पुसटसं माहिती असतं. पण त्याच्या पलीकडे शंकरराव मोहितेंनी सहकारासाठी किंवा पूर्णपणानं दुष्काळी अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या आटपाडी, खानापूर किंवा सांगोला, जत या भागामध्ये, त्या भागाचं किंबहुना अकलूज भागाचं जे त्यांनी नंदनवन केलं, तर त्याच्याबद्दल ते काय बोलायचे, काय पद्धतीनं सांगायचे, म्हणजे ते व्यक्तिमत्व नेमकं काय होतं हे आपल्याला कळतच नाही जोपर्यंत त्यांच्याविषयी पुस्तक रूपानं कोणी काही सांगत नाही. तर ती एक मोठी गरज आपल्या वाचकांची किंवा समाजाची या पुस्तकाने, आणि अशा पुस्तकांनी भागली जाईल असं मला वाटतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या पद्धतीचं लिहिलं गेलं पाहिजे. आणि अनेक त्याच्यामध्ये सनसनाटीपणा सोडून ज्या पडद्यामागच्या घडलेल्या गोष्टी आहेत, ज्या चॅनलवरून दाखवल्या असतील पण त्या लक्षात आल्याच असतील असं नाही, किंवा वर्तमानपत्रांमध्ये छापून आल्या असतील पण त्या ठसठशीतपणानं जाणवणाऱ्या नसतील, तर अशा गोष्टी या पुस्तकात आल्या आहेत. आणि त्यामुळं ह्या 35 दिवसांबद्दल बघताना की जे झालं ते नेमकं का झालं, त्याच्या मागं ती काही 35 दिवस किंवा गेल्या वर्षाचा नाही, तर गेल्या काही वर्षांमधली अनेक कारणं त्या 35 दिवसांना घडण्यासाठी कारणीभूत होती, हे कळायला या पुस्तकामुळं मदत होईल. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की म्हणजे आज कदाचित त्याचं महत्व तितकंसं कुणाला वाटणार नाही. म्हणजे ज्याला एकसंध 35 दिवसामध्ये काय झालं ते वाचायला मिळेल, त्यामुळे तो फायदा आहेच. पण मी त्याचा फायदा आजपासून पुढे 10 वर्षांनी 15 वर्षांसाठी तो महत्वाचा आहे. कारण त्यावेळेला ही सगळी माणसं विस्मृतीत गेलेली असणार आहेत, हे सगळे प्रसंग विस्मृतीत गेलेले असणार आहेत. आणि असं काही घडलं होतं हे जेव्हा लोक त्याच्याबद्दल जाणून घेतील तेव्हा ते नेमकं का घडलं, कसं घडलं हे त्यांना या निमित्तानं समजेल. आणि दुसरी गोष्ट अशी की विधिनिषेध शून्य राजकारण महाराष्ट्राला नवं नाहीये, त्याची सुरुवात बरीच आधीपासून झालेली आहे. पण हा त्याचं एक मोठं, असं मी म्हणेन की एक मोठा टप्पा होता, एक शिखर होतं विधिनिषेध शून्य राजकारणाचं. या पुढचा जेव्हा टप्पा गाठला जाईल तेव्हा आपल्याला ह्याचा आणि त्याचा ते एकमेकाला ताडून बघता येईल. हा त्याच्यासाठी एक बेंचमार्क असेल आणि त्याही अर्थानं हे पुस्तक महत्वाचं असेल असं मला वाटतं. अशा प्रकारचं समकालीन साहित्य मराठीत येण्याचं प्रमाण मुळातच कमी आहे. या निमित्ताने अशा समकालीन पुस्तकांचा मराठीतील अनुवाद हा यायलाच पाहिजे, तो कमी येतो. पण मला अजून एक गोष्ट अशी विचारायची वाटती की आपले मराठी पत्रकार ह्यात खूप कमी पडतात का? आणि जर कमी पडत असतील तर जितेंद्र दीक्षित असतील किंवा राजू खांडेकर सर असतील, तर त्या पत्रकारांना असतील, लेखकांना असेल किंवा जे अनुभव करते लिहिणारे असतील, त्यांना तुम्ही काय सांगा? नाही, मला असं वाटतं की खरं तर खूप जणांनी लिहिलं पाहिजे आणखीन,
प्रत्येकानं म्हणजे पत्रकारांनी तर लिहिलंच पाहिजे. म्हणजे आपण बघतो की म्हणजे ब्रिटनमध्ये किंवा युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये तिथं पत्रकारांची काम करण्याची पद्धत जी आहे ती खूप नीट नेटकी आहे. आपल्याकडं एकूण पत्रकारिता आपल्याकडे ज्या पद्धतीनं होती तो म्हणजे सगळा हौशी मामला, जसं आपण म्हणतो ना अमॅच्युअर लेवलची पत्रकारिता आपल्याकडे होती. आणि आपल्याकडं पत्रकारांमध्ये एकूण अव्यवस्थितपणा हा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव झालेला आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळं पुस्तक लिहिण्यासाठी जी एक शिस्त लागते त्या शिस्तीचा अभाव असल्यामुळं आपल्याकडं पुरेशा प्रमाणामध्ये समकालीन घटनांच्या बद्दल पुस्तक रूपानं लिहिण्याची पद्धत नाही आहे. ती वाढायला पाहिजे, पण ती लिहिणाऱ्याच्या मध्ये तो शिस्तीचा पण भाग असला पाहिजे. पण मला असं वाटतं की पत्रकारांनीही लिहिलं पाहिजे. काल रत्नाकर महाजनांशी मी बोलत होतो. मी म्हटलं अरे तुम्ही लॉकडाऊनच्या आता काय चाललंय वगैरे. मी म्हटलं तुम्ही लॉकडाऊनच्या या काळामध्ये काँग्रेसच्या बद्दल ते युक्रांतमध्ये होते, युक्रांतचे ऍक्टिव्ह मेंबर होते, कुमार सप्तर्षी, रत्नाकर महाजन, अनिल अवचट, ही सगळी युक्रांची, त्याच्यामध्ये नीलम गोरे होत्या, त्याच्यामध्ये हुसेन दलवाई होते. हे सगळे आता ह्या सगळेजण नंतर वेगवेगळ्या पक्षात गेले आणि आपल्या आपल्या प्रत्येकानं स्थान निर्माण केलं. पण मी म्हटलं की तुम्ही नंतर काँग्रेसमध्ये गेला, गेली 40 वर्ष तुम्ही काँग्रेसचं राजकारण बघताय, तर त्यांनी जर समजा त्यांना दिसलेले काँग्रेसमधले बदल, मी म्हटलं की तुम्ही असं आहे की त्याचं पुस्तकच व्हायला पाहिजे असं नाही. हल्ली तर तुम्ही वेबवर सुद्धा टाकू शकता आणि त्याचं ईबुक सुद्धा होऊ शकतं. पण ह्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन होण्यासाठी ज्या गोष्टी घडल्या त्या का घडल्या, कशा घडल्या, अनेकदा म्हणजे ह्या पुस्तकामध्ये जे होते किंवा ह्या पुस्तकामुळे जे होणार आहे की अनेक गोष्टी घडण्याच्या मागची कारणं आपल्याला ह्या पुस्तकामुळे कळणार आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला लिहिण्याची उत्तम शैली आहे, तर तुम्ही असं का लिहित नाही? आणि ते असं नाहीये की त्याच्यामुळे काही सनसनाटीच निर्माण व्हायला पाहिजे, पण त्या गोष्टी पुढच्या पिढ्यांसाठी आज उद्या पुढच्या 50 वर्षांनी 100 वर्षांनी जेव्हा केव्हा कधीतरी एका माणसाला जरी ते उपयोगी पडणार असेल तरी सुद्धा ती मोठी गोष्ट झाली. कारण नुसत्या ऐकीव गोष्टींवर करण्यापेक्षा एक काहीतरी ऑथेंटिक त्या अनुभवांना प्रत्यक्ष त्या परिस्थितीत असलेल्या माणसानं ते लिहिलेलं आहे, तर ते होत नाही. आपल्याकडे अनेक राजकारणी असे आहेत की ज्यांना लिहिण्याची उत्तम ते लिहू शकतात, जे अतिशय उत्तम बोलतात, ज्यांना लिहिण्याची शैली आहे असं मला वाटतं. त्यांनी जर लिहिलं तर त्याच्यातून अनेक गोष्टी, फक्त काय आहे की ते प्रामाणिकपणानं लिहिलं पाहिजे. आपल्याकडे बऱ्याचदा आत्मचरित्र लिहिली जातात थेट, तर आत्मचरित्रामध्ये मग ते एका बाजूनं आपल्या बाजूचं समर्थन करत असं लिहिलं जातं, त्यालाही हरकत नाही. कारण दुसरी बाजू आपल्या पद्धतीने, म्हणजे उद्धव ठाकरेंनी आत्मचरित्र लिहिलं तर त्याच्यामध्ये ते राणेंच्या बद्दल जे लिहितील ते, किंवा राणेंनीही आत्मचरित्र लिहिलं तर ते उद्धव ठाकरेंबद्दल जे लिहितील ते, याच्यातून आपल्याला दोघांचं बघून एक नेमकं काय आहे आपल्याला ते कळायची शक्यता तरी वाढते. तर हे व्हायला पाहिजे. आता सुदैवानं असं आहे की सगळी मंडळी ही लिहायला सुरुवात झाली. म्हणजे राणेंनी मध्यंतरी त्यांचं लिहिलं, शरद पवारांनी लिहिलं, तर ही एक नवीन आपल्याकडे जी रूढ होतीये ती पद्धत स्वागतार्ह आहे असं मला वाटतं. आणि मराठी पत्रकारांच्या मध्ये या निमित्तानं जरी भावना झाली की आपण लिहिलं पाहिजे, नोंदी ठेवल्या पाहिजेत, अंगामध्ये शिस्त बाणवली पाहिजे, आपण जे म्हणतोय त्याच्या पुष्टार्थाचे पुरावे जमा केले पाहिजेत, तर ती खूप चांगली गोष्ट होईल आपल्या एकूण मराठी विचार विश्वासाठी असं मी म्हणेन. नमस्कार, मी पुन्हा आली. माझं थोडस असं झालं की या 35 दिवसांच्या नाही या 35 दिवसांच्या नाटकामध्ये जसं एखादा पक्ष मध्येच गायब झाला आणि पुन्हा फ्रेम मध्ये आला तसं थोडस झालंय. तर थोडस मिस केलं मी. पण एक महत्वाचा मुद्दा तुम्ही तो मांडलात की या महाआघाडीचं नाव कसं पडलं, की महाशिव आघाडी हे नाव कुठेतरी एबीपी माझाच्या न्यूजरूम मध्येच ठरलं होतं. आणि मला वाटतं आमच्या पुढच्या आवृत्तीत आम्ही हा उल्लेख नक्की करायला हवा. इव्हन जितेंद्र दीक्षितांनी पण हे लक्षात ठेवावं की हे थोडंसं एक्सप्लेनेशन टिपेच्या स्वरूपात तरी येईल की बाबा हे महाआघाडीचं नाव कसं ठरलं. तर मला पुन्हा त्या थोडंसं महानाट्याकडे थोडंसं वळायचंय की ते महानाट्य तर होतच आणि नाटक म्हणल्यावर सूत्रधार तरी अर्थातच आहे आणि यातला सूत्रधार तर प्रत्येकाला माहितीये की या नाट्याचा सूत्रधार कोण होता. पण ज्या वेळेला तुम्ही असाल किंवा जितेंद्रजी असतील
कव्हर करत होता त्या काळात हे सगळं जेव्हा निकाल लागले तेव्हा एक साधारण अंदाज तरी आला होता का किंवा होता का की हे इतकं मोठं नाट्य घडेल, की सगळ्यांचाच अंदाज चुकीचे ठरवून टाकले या ह्याने? नाही, जितेंद्रनी याच्यामध्ये जो एक उल्लेख केलाय की नवाब मलिक असं म्हणाले, तसंच माझाच्या चर्चेमध्ये पृथ्वीराज चव्हाण आले होते आणि पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले त्या दिवशी दुपारीच की आता कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीये आणि त्यामुळं शिवसेनेनं विचार करावा. तर असं त्यांनी आपण असं म्हणून फुसकुली एक सोडून दिली होती. यांना कुणाला असं वाटत नव्हतं की उद्धव ठाकरे या पद्धतीनं आपल्या बरोबर येऊ शकतील. इच्छा जरूर होती सरकारमध्ये जर आपल्याला, पण त्या म्हणजे मुख्य या दोन्ही पक्षांना दूरपर्यंत असं वाटत नव्हतं की असं काही होऊ शकतं. इच्छा होती सरकार बनवण्याची, ती प्रत्येकाचीच असते, पण बीजेपीची साथ सोडून शिवसेना बाहेर येईल आणि आपल्याला बरोबर घेऊन सत्तेमध्ये जाईल असं यांच्यापैकी कुणालाच वाटत नव्हतं. किंबहुना म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे असं म्हणतात आता की यांच्यामध्ये खूप आधीपासूनच ठरलेलं होतं, पण ते किती ठरलं होतं याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण म्हणजे एका टप्प्यावर यांचं परत ते जमवून घ्यायचं ऑलमोस्ट झालेलं होतं आणि आता त्याच्याबद्दल आता तो आणखीन ह्याचा भाग असा की उद्धव ठाकरेंच्या जवळच्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं भेटण्याचं निश्चित झालं, ऑलमोस्ट सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची हेही ठरलं. पण रात्रीमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाणांनी उद्धव ठाकरेंना असं सांगितलं की तुम्ही घाई करू नका, थोडं थांबा. आणि उद्धव ठाकरेंनी त्या रात्री जे त्यांचं बोलणं होणार होतं ते बोलणं झालं नाही. आणि एका पॉइंटला ज्याचा उल्लेख जितेंद्रनं केलाय तो देवेंद्र फडणवीसांच्या हातून तो दोर सुटला आणि तो त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगात त्यांच्यापासून दूर गेला. म्हणजे ह्या सगळ्या नाट्यामध्ये सगळ्यात कुतूहल ज्या गोष्टींचा आहे त्याच्यापैकी एक भाग हा की हे सगळं इतकं घडत होतं तर मग शरद पवारांनी सोनिया गांधींना आमचं अजून काहीच ठरलेलं नाहीये असं का सांगितलं, जेव्हा की सगळं ठरलेलं आहे असं चित्र इथं झालेलं असताना. आणि महाराष्ट्रातले नेते म्हणूनच सोनिया गांधींचं आर्जव करायला गेले होते की आता तुम्ही नाही म्हणू नका, सगळं इकडं झालेलं आहे. तर त्यावेळेला शरद पवारांनी का तसं म्हटलं, हा एक भाग. आणि दुसरा, जेव्हा काँग्रेसचे नेते दिल्लीहून मुंबईला येणार होते, शरद पवारांच्या बरोबर मिटिंग घेणार होते आणि राज्यपालांच्या बद्दल काय करायचं ठरवणार होते, त्याच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना मुदत संध्याकाळी 5 वाजताची मुदत होती, तोपर्यंत त्यांनी कळवायचं होतं की ते सरकार बनवू शकतात की नाही. हे मंडळी सगळी रात्री आली होती, पण सकाळी 9-10 वाजताच राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यपालांना कळवून टाकलं की आम्हाला सरकार बनवण्याची इच्छा नाही. तर ही घाई करायचं राष्ट्रवादी काँग्रेसला काय कारण होतं? तर जर सगळं ठरलेलं होतं आणि खूप आधीपासून ठरलं होतं तर मग ह्या दोन गोष्टींच्या मागचं कारण काय, तर कुठंतरी आणखीनही काही वेगळ्या पद्धतीचं जर राजकारण करता आलं तर ते करून पाहण्याचा प्रयत्न होता. आणि ती सिच्युएशन अशी होती, माझ्या मते शरद पवारांना त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात राजकारण करण्याचा आनंद जर कधी मिळाला असेल तर तो ह्या 35 दिवसांमध्ये मिळाला. कारण त्यांनी अशी परिस्थिती करून ठेवली होती की काहीही झालं, फासे कसेही पडले तरी ते त्यांच्याच फायद्याचे. आणि हे इतकं उत्तमरित्या त्यांनी घडवून आणलं सगळं. आणि मग ती अशी अवस्था झाली की उद्धव ठाकरे आता कुठं जाऊच शकत नाहीत, काँग्रेसला जाण्याचा प्रश्नच नाही आणि बीजेपी आता काही करू शकत नाही. त्यामुळं जे काही करायचं, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो फक्त एकटे शरद पवारच घेऊ शकतात, अशा प्रकारचं जे त्यांनी सगळं परिस्थिती निर्माण केली. आणि त्याला भेदण्याचा एक छोटा प्रयत्न करून पाहिला अजित पवारांनी, आणि त्यामध्ये म्हणजे त्यांनी स्वतःचा कडेलोट करून घेतला. तर ते
पुन्हा तेच झालं की म्हणजे एक पवारांच्या राजकारणाला छेद देऊ शकेल अशी जी एक शक्यता वाटत होती किंवा जे लोकांच्या मनामध्ये होती, त्याही शक्यतेचा शरद पवारांनी त्या निमित्तानं कडेलोट करून टाकला. आणि मग पुढं सगळं त्यांना म्हणजे पुढचं जे सगळं राजकारण आहे ते म्हणजे असं की एखाद्या लहान मुलाला आपण क्रिकेट किंवा खेळताना जसं खेळवतो ना की आता हे घे मार, तर त्या पद्धतीची सिच्युएशन पवारांनी केली की सगळी पुढे अशी छोटी छोटी मुलं आहेत आणि शरद पवार एकटे आहेत आणि ते सगळ्या मुलांना चला तर तू हे कर तू ते कर, असं जसं लहान मुलांना आपण 3-4 वर्षाच्या मुलांना जसं खेळवतो तसं महाराष्ट्राच्या राजकारणाचं होऊन गेलं. तर इतकं उत्तम राजकारण मी म्हणेन शरद पवारांना, त्यांनाही आनंद देणारं, त्यांनाही एन्जॉय करायला आपण करतोय असं वाटवणारं हे या 35 दिवसांमध्ये झालं. आणि मी त्या शरद पवारांना तसं म्हटलंय की तुम्हाला तर ही फार मज्जा आली असेल आता हे सगळं होत असताना, तर त्यांनी अर्थातच फक्त ते हसून साजरं केलं. पण माझ्या मते त्यांच्यासाठी असं आहे की शरद पवारांनी म्हणजे अगदी नेहरूंशी राजकारण करण्याचा त्यांच्यावर प्रसंग नाही आला, पण इंदिरा गांधींपासून मोरारजी भाईंपासून भले भले लोक त्यांनी प्रसंगी त्यांच्याशी कुस्ती केली होती, त्या सगळ्याच्या तुलनेमध्ये हे तर सगळे आत्ताचं जे राजकारण, हे जे राजकारणातली मंडळी आहे ती म्हणजे त्यांच्यासाठी अक्षरशः बच्चे कंपनीच होती. आणि ते त्यांनी दाखवून दिलं की तुम्ही किती लिंबू आहात, हे त्यांनी या 35 दिवसांमध्ये महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही दाखवून दिलं. अर्थात या पुस्तकासंदर्भात आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा परागचं आणि माझंही डिस्कशन झालं होतं. मला वाटतं तो शेवटचा प्रश्न आपण एक घेऊयात आणि मला वाटतं परागनीच तो प्रश्न विचारावा. पराग. सर नमस्ते. शेवटचा प्रश्न विचारतो. याच्यामध्ये 35 दिवसाच्या या राजकारणात आपल्याला समोर आलेली गोष्ट ज्याचा तुम्ही उल्लेख पण केला की कुठलाही पक्ष विधिनिषेध पाळत नाही, स्वार्थासाठी सत्तेसाठी कुठलाही पक्ष कुठल्याही प्रकारच्या तडजोडी करायला तयार होतो, अशा पद्धतीचं एक राजकारण या 35 दिवसात पाहायला मिळालं. आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारं हे राजकारण होतं असं म्हटलं जातं. या भविष्याच्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने जाईल आपल्याला काय वाटतंय? जर प्रश्न मला असेल पराग, तर आता म्हणजे ह्या 35 दिवसांनी आपल्याला जर काही शिकवलं असेल तर ते हे आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. म्हणजे आता कुठल्याच शक्यता उरलेल्या नाहीये. सगळ्या शक्यता म्हणजे जे काही असंभव ते संभव झालं. याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं की ज्या अजित पवारांना जेलमध्ये घालणार होते त्या अजित पवारांशी हातमिळवणी करून भल्या पहाटे सूर्य उगवत असताना सगळ्या जग अंधारात झोपलेला असताना जाऊन देवेंद्र फडणवीस म्हणजे एक ज्यांच्याबद्दल भ्रष्टाचाराचा मेरू म्हणे असं म्हणून सतत भाजपनं ज्यांना दूषणं दिली आणि स्वतःकडे आपण म्हणजे चारित्र्याचे पुतळे असं स्वतःच ज्यांनी आरती ओवाळून घेतली, त्या दोघांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं किंवा दुसरं त्या नाण्याची दुसरी बाजू की ज्या शिवसेनेला म्हणजे अभद्र जितकं बोलता येईल तितकं त्या शिवसेनेकडूनही किंवा शिवसेनेबद्दलही बोललं गेलं, त्यांच्या बरोबरची सत्ता आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी उपभोगतायत. तर त्यामुळं याच्या पुढचे जे काही आहेत ते काय असू शकतात. महाराष्ट्राचं आत्ताचं जे राजकीय चित्र आहे विधानसभेतलं, तर त्याच्यामध्ये जर ह्या 3 पक्षांमधला कुठलाही एक पक्ष या बाकीच्या दोघांना सोडून जर भाजप बरोबर जाईल तर त्या दोघांचं सरकार बनेल. मग ते शिवसेनाही असू शकतं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसही असू शकतं. पण तशी शक्यता आपल्याला ह्या घडीला तरी दूरपर्यंत दिसत नाहीये. कारण ही जी आत्ताची व्यवस्था झालेली आहे ती तिन्ही पक्षांसाठी इतकी अनुकूल आणि इतकी तिघांनाही म्हणजे बरं वाटवणारी आहे. कारण शिवसेना म्हणजे भाजप बरोबर जायचं तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही. मग शिवसेना का जाईल. काँग्रेस असं आहे की काँग्रेस तर अक्षरशः 4थ्या नंबरला म्हणजे रस्त्यावर होती, तिला थेट राजमहालात नेऊन बसवलं या समीकरणांनी. त्यामुळं
कोणत्याही परिस्थितीमध्ये ते भाजपबरोबर जाऊ शकत नाहीत. आणि आता जे सरकार चालतंय तर ते सगळं राष्ट्रवादीच्या म्हणजे काय प्रबळ अशा नेत्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कलानुसार. तर ही परिस्थिती जर राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी बरोबर गेलं तर ती काही तशी स्थिती निर्माण होणार नाही. त्यामुळं सत्तेचे सगळ्या चाव्या आपल्या हातात ठेवणं आणि सत्ता वापरणं हे राष्ट्रवादीसाठी आता जे त्यांना करायला मिळते ते कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. मुख्यमंत्री पद सोडण्याचा विचारही शिवसेना कधी करणार नाही. आणि योगायोगानं किंवा नशिबानं जी सत्ता मिळाली आहे ती घालवण्याचा करंटेपणा काँग्रेस कधीही करणार नाही. कारण काँग्रेसच्या नेत्यांना म्हणजे एक वेळ बाकी दोन पक्षांच्या बाबतीमध्ये किमान ते मनामध्ये तरी तसा विचार करू शकतात की आपण भाजप बरोबर जाऊ शकतो, त्यांना तसं स्वप्न तरी पडू शकतं. पण काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीत तर तो प्रश्नही नाही. आणि दुसरी गोष्ट की आकडे जे आहेत तिन्ही पक्षांचे तर तेही असे आहेत की ते तीन एकत्र आल्याशिवाय होत नाही, हा एक भाग सरकार होत नाही. दुसरं असं की त्या पक्षामध्ये 2/3 फूट पडून कुणी बाहेर पडण्याची हिंमत करायची म्हटलं तरी त्यानं सुद्धा पुरती जी बीजेपीची गरज आहे ती भागत नाही. नाही तर भाजपनं तोही प्रयोग किंवा प्रयत्न करून पाहिला असता पण त्याच्यातनंही साधत नाही आणि तोही आकडा खूप मोठा येतोय. त्यामुळं आत्ताचं जे चित्र आहे तसंच ते ठेवणं, तशा स्थितीत ते राखणं हे तिन्ही पक्षांना फायद्याचं आहे आणि त्यामुळं ते सांभाळतील असं मला वाटतं. अर्थात यातनं अनेक गोष्टी आपल्या समोर आल्यात आणि 35 दिवसांच्या राजकारणानं जसं पुढच्या राजकारणाच्या वाटा मोकळ्या केल्यात तसं मला वाटतं या 35 दिवस या पुस्तकाच्या पोटात अनेक पुस्तकं दडली आहेत. त्यामुळे मला वाटतं जितेंद्र दीक्षित सर आणि स्वतः तुम्ही खांडेकर सर तुम्ही सुद्धा याबाबत विचार करायला हवा की ती जी दडलेली पुस्तकं आहेत ती तुम्ही समोर घेऊन याल आणि त्या निमित्तानं आम्हालाही पुन्हा संधी मिळेल आणखी नवी पुस्तकं, आणखी नवा मजकूर वाचकांसमोर आणता येईल, आणखी नवीन नवीन कंटेंट वाचकांना देता येईल. आणि हे पुस्तक अर्थात आता ई बुक स्वरूपात आपण काढले. जसं लॉकडाऊन उठेल आणि लवकरच प्रिंटिंग सुरू होईल तर साधारण 10 ते 15 दिवसात आपलं हे पुस्तक छापील स्वरूपात आपण काढायचा प्रयत्न करतोय. आणि छापील पुस्तक जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा आपण पुन्हा भेटू. जर शक्य झालं पुढा प्रकाशन सोहळ्याची संधी मिळाली छापील पुस्तकाच्या तर आपण पुन्हा भेटू अर्थात. आणि पुस्तकाची प्रत ही तुमच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री मी देते. आणि तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, या विषयातला आपला अनुभव तुमचा पूर्ण मांडणी तुम्ही या पुस्तकाची आणि एकूण तुमच्या या क्षेत्रातले अनुभव ही आम्हाला आज ऐकायला मिळाले. त्याबद्दल आपले खरोखर खूप आभार. जितेंद्र दीक्षित सर, या पुस्तकासाठी मेहता पब्लिशिंग हाऊसचा आपण विचार केला, ती संधी दिली त्याबद्दल आपलेही आभार. पराग, तुझा अनुभव तर उत्तम झालाच आहे, तर ज्या पद्धतीने तुझी कायम साथ लाभते आम्हाला त्याबद्दलही विशेष आभार. आणि आपल्या सर्वांचे आभार मानून आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.